मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ऐतिहासिक सभेसाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बरोबर 22 वर्षांनी हा योग आलेला आहे. मी दादा एका व्यासपीठावर या बारी मातेच्या मंदिरात एकत्र आहे आणि आजचे दुर्लभ योग आहे. मला खात्री आम्ही एकत्र आलो, हे एकत्र आलो, आम्ही असेल, दादा असेल, मामा असेल, छत्रपतीचा परत पहिले दिवस येण्याशिवाय राहणार नाही हे मला सांगता येईल. सध्या सगळीकडे सहकारमध्ये बिनवलं वारं झाले. लातूर असेल, लातूरमध्ये 3 कारखाने बिनवलं झाले. आता आपण पढारी वाचतो, आजच्या पढारीमध्ये संगमनेर सहकारी कारखाना बिनवलं झालं. आपला कारखाना बिनवर होणं गरजेचं होतं. मी सर्व लोकांना फोन केले. आज सकाळपर्यंत मी फोन करत होतो, ते दाखवून दे तुम्हाला की बापूचा फोन आला, बापू म्हणजे हे करा ते करा. ते माझं काम आहे, मी ज्येष्ठ आहे. माझे काम आहे या कारखान्यामध्ये सुबत्ता नांदावी, शांतता नांदावी. इलेक्शन होत असताना सर्वांनी एकत्रित हिशोबाने उचललं पाहिजे. शेवटी आम्ही 21 जण काय करू शकले नाही, तुमच्या सर्वांची साथ त्यासाठी पाहिजे. तसं मी त्याला मानव त्यांना विनंती केली. हरकत नाही, लोकशाही आहे, ते आज उभे राहू इच्छितात. बंधू, हा महिना इतका महत्वाचा आहे. सर्वत्र आपण पाहिलं नवीन सीझनचे करार चाललेले, पण आपण पाहिलं सोमेश्वरनी नारळ वाढवून करार चालू केले. पुढच्या सीझनची तोंडी वाचली माळेगाव केले. आपलं नवीन संचालक मंडळीपर्यंत जून महिना उजेडेल. तोपर्यंत जर करार घेऊन गेले, तोपर्यंत जर सर्व कामगार गुंतले, आपण करायचं काय त्यासाठी मी विनंतीच माझी सर्वांना फोन केले. बाबांना बिनविरोध करू. ते बिनविरोध करायचे का कुणाला चेअरमन कुणाला डायट करण्यासाठी नाही, तर आपला हा प्रपंच आपल्याला सावरायचा आहे आणि छत्रपती आपण निश्चितपणे सावरू. बंधूर मला ठिकाणी 2 गोष्टी आठवतात. लहानपणापासून छत्रपती लहानपासून आकर्षण वाटत गेलं. आपण ज्या मंदिरात बसलोय त्या मंदिराची फार मोठी एक गोष्ट बऱ्याच नव्या पिढीला माहित नाही. आपण जर पाहिले ते मंदिर दक्षिणमुखी मंदिर नसतं कधी. त्यावेळी चर्चा झाली जुन्या जणांच्या लोकांमध्ये की दक्षिणमुखी मंदिर का. त्याच्यावर जुनी मंडळी म्हणली की दक्षिणमुखी मंदिर असू द्या, कारण दक्षिणेकडे कारखाना आहे. या भवानी मातेचं लक्ष कायम या कारखान्यात राहील, त्यासाठी मंदिर दक्षिणमुखी. निश्चितपणे भवानी माता हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री आहे. अजून एक घटना सांगायची. जुन्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. कदाचित जुन्या ज्या गोष्टी माहिती आहेत कारखान्या स्थापनेच्या, कदाचित जे काही 10-5 लोक असतील त्यापैकी मी असेल. तर माझे वडील जाताना त्यांची लिंक लागली, इतक्या जुन्या गोष्टी सांगायचे. त्यांनी अजून एक घटना सांगितली. आपल्या कारखान्याचं भूमिपूजन 13 मे 1956 झालं. 13 मे 1956. त्यावेळी आता आपलं गेस्ट हाऊस आहे ना, त्या ठिकाणी मंडप होता. त्याला एक मंडप टाकलं उद्घाटनाचं. आपल्या कारखान्याचं भूमिपूजन रयत शिक्षण संस्थेचे ज्यांनी रयत शिक्षण उभा केली ते कर्नल भाऊराव पाटील यांनी केलं. 13 मेला भूमिपूजन असताना 12 मेला संध्याकाळी प्रचंड वादळ सुटलं. प्रचंड वादळ सुटल्यानंतर त्या गेस्ट हाऊसच्या जागेवरचा मंडप सगळा उडून गेला. जुना काळ होता, 56-68 68-70 वर्षापूर्वीचा काळ. सर्व जुनी मंडळी म्हणजे हा मोठा अपशकून झालाय, हा कारखाना उभा राहणार नाही, त्या कारखान्यात निश्चितपणे काही भीत नाही. त्यावेळी सर्व मंडळीच्या कारखान्याचे संस्थापक मंडळ होते ते छत्रपती असे अनेक वादळ येतील, पण छत्रपती हा कसल्या वादळाला तोंड देईल आणि छत्रपती ठामपणे उभा राहील हा विश्वास दिला होता. मला वाटतंय तिथे घरी होती संपूर्ण बसायच्या जागाने अजून लोंढे येतात. बाबांना तुम्ही सांगणे निकाल घेतलेला आहे. उद्याच्या यशाच्या उद्याच्या कारखान्याच्या सोबतीसाठी तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी साथ द्यायला याची मला खात्री वाटते. अतिशय पुढचे जे दिवस आहेत अतिशय अडचणीचे सगळ्यांनी मिळून करायचे. हे शिवधनुष्य आपण पेरलंय, तुम्हाला सगळ्यांच्या भरोश्यावर मी पेरतोय. आता मी सांगितलं की बरीच मंडळींनी फोन केला की आपण कारखाना बिनविरोध करू. गेले 6 महिने आपण बघतोय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वासना काळे त्या ठिकाणी आलेले त्यांचं स्वागत करतो. आपण गेले 6 महिने पाहिलं 2-3 ठिकाणी बोर्ड लागले. टायगर जिंकलाय. आपले सर्वांचे मित्र सन्माननीय सुनीलराव काळे यांनी एक बोर्ड लावला की टायगर हा बी जिंदा आहे. मला या सुनीलराव काळेला मनापासून दाद द्यायची. जेव्हा आदरणीय दादांनी मामांनी आवाहन केलं त्या कारखाना बिनविरोध केला तेव्हा त्यांनी संपूर्ण पॅनल मागे घेतला. आज तो खऱ्या अर्थाने मागे निघाला. मी त्याला सलाम करतोय सुनील काळे. पण ती जुनी जाणती मंडळीत ना कारण नसताना कार्य केलेलं.
हे इलेक्शन कोणाला चेअरमन करण्यासाठी नाही, कोणाच्या घराची योगदान बनण्यासाठी नाही. हे करायचं आपल्याला कारखाना चांगला चालवण्यासाठी करायचं. इथं कुठं आपल्याला घरच्या कोणाची महती सांगायची नाही. मी स्वतःचा मुलगा आहे, मी कधी वडिलांचं नाव घेतलं नाही. संत रामदासांनी पडत मूर्खाची लक्षणं सांगितली. तर पडत मूर्खाच्या लक्षणामध्ये एक लक्षण आहे की सांगे वडिलांची कीर्ती तो एक पडत मूर्ख. तर वडिलांची कीर्ती सांगायची असती, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं आणि आपल्या जनतेसाठी करायचं असतं, अधिक करून दाखवायचं असतं. म्हणून आपण पाहिलं आपल्या कारखान्याने महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा हार्वेस्टर आणला. तुम्ही आला होता सगळेजण, सर्वजण बघायला आले होते. महाराष्ट्रात पहिला हार्वेस्टर छत्रपतीने आणलं आणि नंतर ते मोठं मशीन होतं. त्या हार्वेस्टर आणल्यानंतर ते मोठं मशीन असल्यामुळे आपण त्या इथं बसले टाकायची जास्त त्यांच्या राहणार तो आपण घेतला होता, त्या पुढे घेतला होता. 10 ते 12,000 लोक आले होते आणि सर्व लोक आले असताना नवीन आपण आधुनिकतेकडे गेलो. पुढचं 25 वर्षाचा साखर धंदा मी बघितला होता म्हणून हार्वेस्टर आणला. ते वाटलं की हा खर्च होतोय का, परंतु नवीन पिढी आता कितपत येणार कोणी वाहतुकीची हा प्रश्न होता म्हणून आपण हार्वेस्टर आणले. त्याला तुम्ही स्वतः ऑस्ट्रेलियाला गेलो, 15 दिवस राहिलो आणि आता हे छोटं मशीन आहे ना, त्याच्या कंपनी बसून एक डिझाईन केले. मी स्वतः 15 दिवस ₹50,000 काढले. आता कामसा स्वतःच्या खर्चाने गेलतोय सांगायला नको, त्यावेळी केले. आता एकट्या मांजरा कारखान्याकडे 180 हार्वेस्टर आहेत. काही कारखाने असे की 100% हार्वेस्टिंग मशीन चालले. अशामध्ये आपण सर्वत्र आधुनिकची काळ झाली. परत ऑनलाईन साखर आपण विकली. छत्रपती पहिला कारखाना आहे की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन साखर विकली. त्याच वेळी आपला कारखाना आणि जयंतराव पाटील जे त्यांचा गोळा कारखाना, त्या 2 कारखान्यांनी साखर ऑनलाईन विकली होती. अशा आपण सर्वत्र नवीन गोष्टी करत गेलो. म्हणून आता पॅनलची दादा माहिती सांगतील सगळी. त्या पॅनलमध्ये 3 कृषी पदवीधर आहेत. एक आहेत मासाळ, दुसरे आहेत गावडे आणि तिसरं मी आहे. 3 कृषी पदवीधर आहेत. याच्यामध्ये शिक्षक पण आहेत, याच्यामध्ये वकील पण आहेत, याच्यामध्ये डॉक्टर पण आहेत आणि याच्यामध्ये मिलिटरी मॅन पण आहे. आपल्या बाळासाहेब पुळेकरांसारखं असं सर्वांग सुंदर असं संचालक मंडळ आहे. साधी माणसं आहेत, कोणाला राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु प्रत्येकाच्या मनात छत्रपती पुन्हा पहिल्यासारखा करायचा आहे अशा पद्धतीने संचालक मंडळ निवडलेली. कुणीही कुठं नाराज होऊ नका. प्रत्येकाला असं वाटतं की मला संधी का नाही. 350 अर्ज असल्यावर नेतृत्व काय करायचं. दादा मामांना शेवटी प्रश्न पडला, निवडायची होती 21च. शेवटी बाबांना वेशेच्या तरुणांना माझी विनंती, 5 वर्ष बघता जाते. माझी 22 वर्ष गेली बाहेर, 22 वर्षाची संधी आली. 5 वर्ष जाते रे बाबांनो, तुम्ही नंतर निवांत करा. ते 5 वर्षात चालून नाही पळवून दाखवतो, तुम्ही नुसता आशीर्वाद द्या फक्त. आता चेअरमन म्हणले तसं ऊस सगळ्यांनी घाला, ऊस कुणी बाहेर घालू नका. ऊसाचा मालक काय, तो सभासद काय, परंतु बाहेर ऊस जात असला तर त्या ट्रॅक्टरवाल्याचे पाय धरायची माझी तयारी बघा, पण ऊस बाबांना घालू नका. हा कारखाना जागा आणल्याशी मी शेवटचा श्वास घ्यायचो नाही, एवढं तर भावने मागण्यासमोर सांगतो. निश्चितपणे याला यश मिळणार आहे. हा कारखाना निश्चितपणे टिकवायचा आहे. सध्या बरंच काय काही चाललेलं आहे. अजून एक घटना सांगायची. त्या कारखान्याचं जेव्हा भूमिपूजन झालं त्यावेळी छत्रपती सोमेश्वर माळेगाव अकलूजचं फलटण ही लायसन्स आली होती एकावेळी. त्यावेळी श्रीरामपूरचे एक धनाढ्य गृहस्थ होते, चंद्रभान रूपचंद टाकले. त्यांनी त्यावेळी बक्षीस ठेवलं होतं 5,000 रुपयाचं. काळाच्या मध्ये आज वाटतं 5 रुपये काय, परंतु छप्पन साहेब त्यांनी बक्षीस ठेवलं होतं की जो कारखाना पहिलं साखर काढेल त्या कारखान्याच्या संचालक मंडळाला 5,000 रुपये बक्षीस. तर त्यावेळी 13 मे 1956 भूमिपूजन झालं. बरोबर कारखान्याला बंधून आणि 17 जानेवारीला साखर निघाली. 9 महिन्यात साखर निघायचा विक्रम हा छत्रपती कारखान्याने केलेला आहे, जो आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी मोडलेला नाही. ही या कारखान्याची उपलब्ध आहे. अशा पद्धतीने जुन्या मंडळीसह केले, नुसत्या संचालकांना नाही, सगळे शेतकरी सगळ्यांनीच केलेले, कुणी एकट्या दुट्याने केलेलं नाही. त्यावेळीची जुनी जाणी मंडळी सगळ्यांनी केले. त्यासाठी आपण सर्व यामध्ये ओव्हरहान करते. बाबांनो सध्या बरेचशे व्हॉट्सअपवर किती फिरते, 26 भाव दिला, 52% बोनस, 1% बोनस दिला, बरंच काय काय. मला मोठी गंमत वाटते. म्हणजे काय ते सांगितलं की 26 भाव दिला, माझी इतका भावच कोण दिला ना, अशी व्हॉट्सअपला क्लिप बघतोय. 26 भाव कधी दिला तर तुम्ही त्या संचालक होता. 26 भाव देत नव्हते.
तेव्हा मी गावाने उड्या मारा निघालो होतो. त्यासाठी आम्ही गावात बंद पाडली. कार्यक्रम होता, वलसे पाटील होते, पुन्हा पाचपुते होते. आम्ही गावात उड्या मारत तरी ठेवली आणि मग शेवटी चरण चांगला भाव जाहीर करायला लागला 2601. खरं तर काय मी म्हणतो की भाव 2742 निघतोय. यांनी काय केलं माहिती का? 2601 दिला. 2601 2742 2601 141 रुपये यांनी मी म्हणतो ते पण देऊ नका, सभासा ठेवू नका. त्याच्यामुळे इंग्लिश बसायला लागला. यांनी नाव पर्याय काढला. यांनी ऍडव्हान्स एक्साइज भरली पुढच्या पोत्यांवर. मामा पुढच्या पोत्या एक्साइज भरली सभासा पैसे नाही. 2601 यांनी दिलं नाही. आम्ही पार ते गावी उलट टाकायला निघालो. त्याच्या तारखा आमच्या अजून चालल्या. मला पासपोर्ट असेल, बंदुकीचा लायसन असेल, मला कोर्टात घ्यायला लागतं. कारण पोलीस स्टेशनला गेलं, आमचं नाव गेलं की तिथं आमची कुंडलीच निघते. आमचं आंदोलन तमकं आंदोलन ते आम्ही ते आंदोलन केलं. तेव्हा तुम्ही दिले, तुम्ही नाही दिले 2701. त्यावेळी मी आंदोलन केलं म्हणून दिलं. ही वस्तू दिली. हे बनवून सगळं रस्त्यात खोटं बोलून सगळं चाललेलं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल व्हॉट्सअपवर एक क्लिप आली. माझं भाषण दाखवले. 6 महिन्यापूर्वी भाषण केलं. मी कुठं नाही म्हणतो. मी भाषण केलं, मामावर टीका केली, दादावर टीका केली. अरे आम्ही जसे खुल्लं दिलं ना, एक विरुद्ध शत्रुत्व केलं ना, तसं खुले दिलं ना आमची दोस्ती. इथनं बघा की ते काय 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 होत आहे का. अडचण काय झाली, शेअर पोलाची वर गेलं की वेगळी निष्ठा, शेअर पोलाच्या खाली इकडे आलं की वेगळी निष्ठा. असे करून आमचा कार्यक्रम गेले 50 वर्ष बरा चालला होता. पण दादाचं बापूचं मामा जमलं की बाकीचे घोटाळा व्हायला लागला. पण देव पाण्यात घातलं होतं. असं झालं की कधी मोडते. तरी थोडं मध्ये मोडलं नव्हतं. आम्ही जरा दोन कामं होतो तिकडून जरा बाजूला आलो. लगेच खुश मोडलं, जमलं गाडी. आता पुन्हा जमलं की ह्यांच्या पोटात पाणी. म्हणजे तुम्ही केलं की मुसद्दी पाणी, आम्ही केलं असे. तुमचं साधन म्हणजे की अशा पद्धतीने चाललेले समोरची मंडळी खोटं सांगतायत. आपलं जे चिन्ह कबशी, त्या कबशीला भरपूर मतदान करा. आता ज्यांना पॅनल कोरं करता आलं नाही त्यांनी शब्द कसा कोरा करावा बाबांना. आता कुठला काढून ह्यांना आलाय. मी जास्त काय बोलतो तेव्हा टीका करायची नाही. परंतु जर का टीका केली का खोटे आरोप केले तर कागदपत्रांशिवाय मी सगळं पूर्ण असं करायला तयार आहे. 2742 केलं ना, त्याची ऍडव्हान्स बलीन एक्साईज साखरपुरी बाहेर गेली दाखवली. मी आज खात्री केली कारखान्यात जाऊन. त्यानंतर जी होती बोध दाखवली, त्याच्यानंतर परत तोटा झालाय. खोटी एंट्री केली आज मी खात्री केली. रोज काहीतरी बोलायचं, खोटं बोलायचं, अशी पद्धती सगळं चाललेले. बाबांना कुठं बोलता आपण बळी पडू नका. अतिशय चांगलं पॅनल झालेलं आहे आणि निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने सर्व कामकाज करू. आपल्या कारखान्याला प्रथम 4 आकडे भाव त्यावेळेच्या संचालक मंडळाने दिलं. आपल्या कारखान्याला 52% बोनस त्यावेळेच्या संचालक मंडळाने दिलं. 52% बोनस दिला असता मला माहित नाही दादाची लक्षात आहे की नाही. परंतु दादा त्यावेळी जयप्रकाश मंडळ सहकार मंत्री होते. 40%च्या पुढे बोनस द्यायचा होता. 12% द्यायचं कसं. मग आम्ही दादा गेलो जयप्रकाश मंडळांकडे. तिथे पूजा करत बसली होती. त्यांची पूजा होतो दादा आम्ही बसलो होतो. वरच्या 12%ला अनुग्रह आंदोलन म्हणून आम्ही नाव दिलं आणि 52% बोनस दिला. अशा पद्धतीने दिलेले. एक दिवस परत आणायचे की नाही, तो भाव परत आपल्याला द्यायचा की नाही, हे लक्षात द्या बंधूंनो. कोणाच्या खोट्या नाट्यात गडबड पडू नका. सांगते इथे ह्याला गाळलं तिथे त्याला गाळलं असं काय करू नका. तुम्ही ठामपणे राहा. निश्चितपणे सगळं चांगलं होणार आहे. दादा आम्ही मामा एकत्र आलोय. आता बंधून एवढं सगळं असताना कारखाना अडचण ते सगळे काय काय गोष्टी आहेत नाही. समजा काय निर्णय चुकले काय बोलायचं का, तर आपल्याकडून नवीन करायचंय. पण होत असताना एक दादासारखा माणूस, आम्ही एक तिथं मेळावा घेतला सर्वपक्षीय. दादासारखा मामासारखी व्यक्ती आदर्श मला घरी बोलवते, सांगते. मी तिथून जाहीर करतो की तुम्ही अध्यक्ष आम्ही आपण सर्वपक्षीय पॅनल करू. अशोक का थांबायचं होतं, अशोक का भांडायचं होतं. संमतीत नव्हतं मी बघायचं. शेवटी आम्ही भांडत बसतो. संमतीत काय झालं असतं. संस्था म्हणजे काय दादा बापूंचं प्रोफेशन नाही. हा 1 लाख लोकांचा प्रपंच बाबांनो. तो वाचतो सगळा मेघेत चालू. शेवटी आमच्या दोघांची तर भांडणं होती काय, भांडणं बांधाविषयी नव्हती. ते वैचारिक मतभेद होते, मनभेद कधीच नव्हते. ज्यावेळी माझ्यावर कधी वाईट वेळ आली तर दादानी फोन करून चौकशी केलेली आहे. व चेअरमन व्हायचं म्हणून काय झालोय असं काय नाही बाबा. शेवटी आता मला सांगायचं सांगतो तुम्हाला. परवा जेव्हा पॅनल करत असताना 350 अर्ज 21 जागा जुळताना ते काय मेळ बसत नव्हता. शेवटी मी दादाला सांगितले, दादा असं करूया, शेतकरी कृती समिती आमचे जे अर्ज माझे सही ते म्हणून आम्ही मागे घेतो, आम्ही अर्ज काढतो
तुम्ही म्हणतो पॅनल निवडा आणि 5 वर्ष माझी जबाबदारी रोज सकाळी 11 वाजता तिथे घरचा डबा घेऊन 5 वर्ष कारखाना चालवायला आम्ही घेतली होती. इथे कोणाला चेअरमन सुटले बंधून हे चाललं पाहिजे. 1 लाख लोकांचा प्रपंच ते कोणाला तरी कोणाच्या तरी मुलाला आपल्याला निवडून आणायचं पण चाललेलं नाही. तुम्ही सर्व ठाम राहा. छत्रपती आपल्याला चांगला चालवायचं. केंद्र शासन असेल राज्य शासन असेल हे सगळे दादांचे विचाराचे तर मदत लागणार आहे. आता आपल्याला प्रपोजल करावं लागणार आहे. पाणी असेल सर्व बाबतीत असेल सगळं करू ना आपण. आता तुम्हाला खात्री आहे ही कारखाना चालवताना पतसंस्थेत बसून जमत नाही. तिथं आत बसूनच चालवायला लागतो. तुम्ही बघितलंय पूर्व कारखाना पतसंस्थेत बसून चालला. आपल्याला कारखाना आपली बसून मामा कारखाना चालू लागतो. उगाच कुठल्या त्या गोष्टीत बळी पडायचं आणि पॅनल करायची असं तसं म्हणायचं. कोणाच्या बळीवर बळी पडू नका. आणि दुसरं मगाच्या पॅनलचं वर्णन करताना सांगायचं राहिलं बाबांना तुम्हाला या पॅनलमध्ये 1 सोडून 2 पृथ्वीराज बघा. आता काही कमी काय म्हणजे एक वेळ पडली कोटाटो बोलतात एक वेळ या पृथ्वीराजाला विसरा पण त्या पृथ्वीराजाला विसरू नका. तुम्हाला जाहीर बोलून माझ्यासाठी सांगतो. मग आयुष्य स्वार्थीपणे ते केलं बाबांनो फक्त स्वतः सांगितलं आली पाहिजे. कधी कोणाला फासाचं काम घेणार नाही. आयुष्याची शेवटी करायचं नाहीच नाही. आयुष्यात खरं वागण्याची राजकीय किंमत मी मोजलेली आहे आणि या छत्रपतीने मला चांगलं नाव दिले. मग वडिलांनी मला जाताना सांगितलंय कारण आपलं जे काय नाव आहे आपल्या कुटुंबाचे नाव आहे छत्रपतींनी दिले. ह्याच्यासाठी नाव खर्च झालं तरी चाललं पण तू छत्रपतीच्या भल्यासाठी कधी माघारी सरायचं नाही. एवढंच बंधून तुम्हाला बोलतो. और म्हणलं तसं छत्रपती बाजू घेतो पण छत्रपती इथनं बाजू गेला नव्हता. हा छत्रपती जेव्हा चालेल ना तो बंधू खऱ्या अर्थाला कावळाशिवाय राहायचं नाही. मी भावनातून बोलू नाही पण छत्रपती चालवणार म्हणजे चालवणारच. फक्त तुम्ही द्या आणि निश्चितपणे आपली चालू कुठल्या कामगारांनी कुठली भीती बाळगू नका. मला जाहीर सांगायचंय दोन्ही संचालक असतील पुणे काय असतील मागचं पण सगळं नवीन इथं पुढे सगळं रणजित भाई राम पाटील आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचंय. कोणामध्ये आकस नाही काही नाही काही नाही. कोणी जुने कामगार असतील कोणाच्या बाकीवर आपल्याला गादा आणायची नाही. जे कामगार असतील त्यांनी चांगले काम करावं. गेटच्या आत सगळे कामगार आणि आम्ही 21 संचालक चेअरमन सहित आम्ही सगळे या 30 सभासदाचे नोकर आहोत असंच वागलं पाहिजे. तर छत्रपती मागे बाहेर निघेल. मला खात्री आहे आजच्या तुमच्या उपस्थिती उद्याच्या 19 तारखेचे शिक्कामोर्तब केले त्यासाठी कबशी लक्षात ठेवा. 18 तारखेला उठा सकाळी कबशी चहा प्या आणि आपलं मतदानाला जावं. जास्त काय बोलत नाही. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आला. दादा मामांनी फार मोठं आव्हान पेरलेलं ते दोघं ठामपणे उभं आहेत. मामाचं आमचं बरंच काय झालं. मामा म्हणजे कसं आहे मा म्हणजे माय आणि मामा माय त्याचं पहिलं मा आणि दुसरं मा असाही मामा आहे. आता आम्ही बरोबर केला तर केला मामा पण आता एकत्र आहे. ते सगळं नीट करायचं ना यात कोणाचं वैयक्तिक काय नाही. आपलं काय नीट करायचं खात्री आहे. दादांचं बाकी काय काय असणार पण काही गोष्ट करायची म्हणजे ना की दादानीच करतो. मला एवढं मला माहिती दादांनी इतका माझा पिठप होता की मला नाही मानताच आलं नाही. त्या पद्धतीने झालेली प्रेमाची गोष्ट होती. त्यांनी मला मोठेपण दाखवलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ते कारखाने कसंही जिंकू शकले असते पण त्यांनी मला मोठेपणा केला. तुमच्या माझ्या हिता विचार केला. कामगारा हिता विचार केला बाबांनो. आणि कुणीही ज्यांना तिकीट मिळणार त्यांनी नाराज होऊ नका. कुणी सांगत तुम्हाला बापूंनी विरोध केला मामाने विरोध केला. बापूची किती मामाची किती सगळी 21 माझी सगळी दादांची सगळी मामांची आपल्या सगळ्यांची. आधी वेळ आपला घेत नाही. श्रेष्ठींना बोलायचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनोर स्वागत करतो. जय जय महाराज. धन्यवाद बापूजी. यानंतर पुणे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आपल्या मागेशी करतो. सन्मान्य वासुदेव नाना काळे साहेब जिल्हाध्यक्ष भाजपा. आज आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने श्री जय भवानी माता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज ज्यांच्या शुभ हस्ते होतोय ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे मंत्री दत्तामामा भरणे साहेब, ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते आपल्या छत्रपती साखर कारखान्याचे माजी चेअरमन, साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि आता सध्याचे नेतृत्व करणारे पृथ्वीराज बापू जाचक, उपस्थित सर्व उद्याच्या 18 तारखेला होणाऱ्या निवडणुकीचे सर्व उमेदवार, सर्व माजी संचालक, छत्रपती साखर कारखान्याचा इतिहास मी आता बापूंच्या तोंडून ऐकत होतो.
फार मोठा गौरवशाली इतिहास सहकारामध्ये छत्रपती साखर कारखाना हा सहकारातल्या राज्याला आदर्श देणारा साखर कारखाना म्हणून छत्रपती कारखान्याची ओळख. आणि अशा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बापू आता भाषण करत असताना सांगत होते की अनेक वेगळ्या घटना सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ही युती कशी झाली, एकत्र कसं आलो हे पण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर आमच्यासारखा कार्यकर्ता ऐकत असताना राजकारणात हे सगळं होऊ शकतं असं कल्पना करू शकतो आपण बाळासाहेब, परंतु ते प्रत्यक्षात झालं हे छत्रपतीचं उदाहरण आहे. कारण आम्ही असं बघितलं की मामा, दादा, बापू सगळेच एकत्र आले. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस दादांची त्यांची चर्चा झाली आणि छत्रपती साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती, छत्रपती साखर कारखान्यासमोर असलेली आव्हानं, शेवटी राज्यामधलं सरकार सहकार चळवळ कशी ऊर्जित अवस्थेला आणता येईल, सहकारी साखर कारखानदारीला कसे मदत करता येईल या दृष्टीने सातत्यानं अजितदादा, आपण, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आपण प्रयत्न करत आहात. त्यातलाच एक भाग म्हणून खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ठरवलं की अजितदादा तुम्ही सांगताल ती पूर्व दिशा. आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सगळेच पक्षाचे जोडे थोडा वेळ बाजूला ठेवा, परंतु छत्रपती साखर कारखाना त्या ठिकाणी अडचणीतून बाहेर निघला पाहिजे. छत्रपती साखर कारखान्याला गतो वैभव प्राप्त झालं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं दादा आपण जो निर्णय घेतला, खरं तर इथल्या 30,000 सभासदांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय. जसं फडणवीस साहेबांनी आपली चर्चा झाल्यानंतर ठरवलं की भवानीनगरच्या छत्रपती कारखान्यामध्ये आपण सगळे एकत्र लढू, असं फक्त म्हणणं सोपं असतं, परंतु तुम्ही पृथ्वीराज बापूंना एकत्र केलं किरणदादा. आणि ते जसं बापू तुम्ही सांगितलं तसं एकत्र होत असताना म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून टाकली तुम्ही सगळ्यांनी मिळून. त्यामुळे खरं तर तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे या ठिकाणी खरं तुम्हाला सभासदांचं हित जोपासण्यासाठी तुम्ही हा घेतलेला निर्णय, या राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ही भूमिका स्पष्टपणे जाहीर झाली की या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राजकारणाच्या पलीकडे सभासदांचं हित पाहिलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या छत्रपती साखर कारखान्यामध्ये भारतीय जनता पार्टी अधिकृतपणे या पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मी खरं तर आपल्या सभासदांना एवढंच सांगू इच्छितो की हा साखर कारखाना अडचणीतून बाहेर निघाला पाहिजे आणि हीच भूमिका भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाची आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या 18 तारखेला या भवानी माता पॅनल, श्री जय भवानी माता पॅनलच्या उमेदवारांना आपण सर्वांनी मतदान करून प्रचंड मताने विजय करावं, एवढंच या निमित्ताने आवाहन करतो. माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते, आपल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, अल्पसंख्याक, युवक कल्याण मंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे साहेब आपल्या पुढे मनोगत व्यक्त करतात. उपस्थित सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, येत्या 18 तारखेला होणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री जय भवानी माता पॅनल, त्याचं चिन्ह आहे कपबशी. या कपबशीला आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि त्याच्या प्रचाराचा आज नारळ ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला ते या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपला पॅनल निवडणुकीसाठी उभा आहे, ते पृथ्वीराज बापू जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन विश्वनाथ बुवा गावडे, प्रशांत दादा काटे, जिल्हा बँकेचे आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष नाना पाटील, मदन नाना देवकाते, बँकेचे संचालक दत्तात्रय येळेसर, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे, आपले पक्षाचे समन्वयक किरणदादा गुजर, संभाजीनाना होळकर, सचिन सातव, प्रमोद काका काकडे, राजेंद्र ढवाण पाटील, शिवाजीराव काळेसर,
भाऊसाहेबजी सपकाळ, ज्यांनी ज्यांनी पाठिंबा आज आपल्या सर्व उमेदवारांना दिला ते सर्वच पाठिंबा दिलेले सत्यजित सपकाळ, अभयसिंह निंबाळकर, शहाजीराव निंबाळकर, शशिकलाताई पाटील, आशाबी बागवान, अशोक दिनकर देवकाते पाटील आणि सर्वच उपस्थित असणारे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, सर्व व्हाईस चेअरमन, आजी संचालक, उपस्थित सर्व आमच्या महिला भगिनी, सर्व सभासद बंधू, मीडियाचे प्रतिनिधी, सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, 18 तारखेला होणाऱ्या ज्या निवडणुकीसाठी आपण श्री जय भवानी माता पॅनलला मतदान का करायचंय, ह्या पॅनलला मतदान करणं का गरजेचं आहे, यासाठी स्वतः आज दादा आपल्या सगळ्यांना दादांचं मार्गदर्शन होणार आहे. बंधूंनो, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये आदरणीय पृथ्वीराज बापू जाचकांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. आज ही साखर कारखानदारी अडचणीत आहे. शेवटी ही अडचणीत असणारी साखर कारखानदारी ही बाहेर पडली पाहिजे. सभासदांना चांगल्या प्रकारचा ऊसाचा दर मिळाला पाहिजे. योग्य वेळेत सभासदांना ऊस तुटला पाहिजे. कामगारांना चांगल्या प्रकारचा वेळेवर पगार आणि बोनस हा मिळाला पाहिजे. खरं तर मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतदादा काटे आणि त्यांचे सगळे संचालक बोर्ड इथं हजर आहे. त्यांनी सुद्धा मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की काही गोष्टी झाल्या असतील, परंतु या लोकांनी सुद्धा काम करताना एक छत्रपतीचा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न या मंडळींनी पण निश्चित प्रकारे केलेला आहे. परंतु ऊसाची अपुरा ऊसाचा पुरवठा आणि केंद्राचे आणि राज्यामध्ये ज्यावेळेस असणारी धोरणं, त्यामुळं साखरेचे दर असतील, मोलेसेसचे दर असतील किंवा काय अनेक इतर विषय असतील, यामुळं खरं तर ही साखर कारखानदारी थोडी अडचणीत आलेली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखानदारीला एक अभ्यासू माणसाची गरज होती. ज्या माणसाला या क्षेत्राचा एक अभ्यास आहे, म्हणून ज्याचं बापून आपण सर्वांनी तिथं नेतृत्व दिलेलं आहे. आणि बापूंनी सांगितली गोष्ट खरी आहे. कुणाची किती घेतली, कुणाचा किती आकडा घेतला, हा आकडा महत्वाचा बाबांनो नाही आहे. इतर निवडणुका वेगळ्या आहेत. ही निवडणूक आहे आपल्या ग्रामपंचायतीची नाही आहे, ही काय सोसायटीची नाही आहे, ही काय तुमच्या झेडपीची नाही आहे, पंचायत समितीची नाही आहे, किंवा नगरपालिकेची नाही आहे, किंवा ही आमदारकीची नाही आहे. ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे. आपल्याला मतदान करायचं, आपल्या प्रपंचाला मतदान करायचं आहे. ज्या जुन्या लोकांनी ज्यांनी चेअरमन म्हणून काम केलं, संचालक म्हणून काम केलं, त्या सर्वांनी या कारखान्याच्या हिताचेच विचार घेतले. त्यामुळे आज ही कारखानदारी, आज आम्ही सुद्धा पाठीमागे बापूंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. बापूंचा काळ असू द्या, एक चेअरमन म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा दादांनी संधी दिली होती, तो सुद्धा काळ असू द्या, तो आमचा काळ खूप चांगला होता. त्यावेळेस कारखान्याचे मला वाटतं क्रेडिट बॅलन्स हा बँकेकडे पैसे आमचे आम्ही चेअरमन असताना असायचे. परंतु हे चढउतार धोरण असल्यामुळे साखर कारखानदाराचं, त्यामुळे साखर कारखानदारी ही थोडी अडचणीत आली. आणि मी खरं तर मी आपल्याला भवानी मातेच्या साक्षीने सांगतो, पूर्वी थोडं मी छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये फक्त पाठीमागे फक्त तुमच्यासमोर निवडणुकीत आलो. त्यानंतर मी गेली 5-7 वर्ष थोडं साखर म्हणजे थोडं मला इतर काम ज्यादा असल्यामुळं, इतर ठिकाणी असल्यामुळं मी कधी तुम्हाला सांगायला हरकत नाही, गेली 5-6 वर्ष त्या कारखान्यामध्ये आज सुद्धा मी कधी गेलो नाही. याचा अर्थ लक्ष नव्हतं, गेलो नाही म्हणजे माझ्यापेक्षा
संचालक बोर्डात काम करत होतो, परंतु एक धोरण थोडी वरची झाल्यामुळं थोड्या काही अडचणी आल्या, त्यामुळे बाबांना आपला कारखाना आज थोडा अडचणीत आलेला आहे आणि अडचणीत आलेल्या कारखान्याला आपल्याला बाहेर काढायचंय. मी तर शिवाजीराव काळे समोर दिसताय, डॉक्टर मेहता, ही सगळी मंडळी, त्यांचा काय राजकारणात संबंध आहे, त्या मंडळींनी सगळी मंडळी एकत्र यावी यासाठी, किरणदादा असतील, या सर्वांनी यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न केले. आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या कारखान्याला राज्य सरकारची मदत अजितदादा आहे, केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर सरकार आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून ही कारखानदारी आपल्याला बाहेर काढण्यासाठी काय मदत करता येईल, राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना काय मदत करता येईल. सुनील दादा या, सुनील दादांचं पण आपण अभिनंदन, त्यांचं काळ्यामधून त्यांचं अभिनंदन करूया की त्यांनी चांगला निर्णय आपल्या वर या, दादा इकडे वर या, दादा आणि सुनील दादांनी पण निर्णय एक चांगल्यासाठी घेतला. बंधूंनो, खरंच सांगतो की ही वेळ, ही निवडणूक ही काय एखादा कार्यकर्ता किंवा एखादा हे सांभाळायची नव्हती. ही वेळ छत्रपती कारखान्याच्या सर्वांनी एकत्र येऊन या कारखान्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्यासाठी ही होती. त्यामुळे आम्ही सर्वांनीच हा एकत्र एक पॅनल सर्व लोकांना बरोबर घेऊन, एक समविचारी सर्वांना एकत्र घेऊन, आदरणीय दादा असतील, बापू असतील, या सर्वांनी हे उमेदवार आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांसमोर उभा केलेले. तर मला तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करायची, बाबांनो, निवडणूक म्हटल्यानंतर निवडणूकच असते, खोटा प्रचार असतो, तिकडे असं झालंय, तिकडे तसं झालंय, तिकडे बापूंच्या निगेटिव्ह आहे, तिकडे कोणाच निगेटिव्ह आहे, हा वेगळा प्रचार करतोय, तो वेगळा प्रचार करतोय. असलं बाबांनो कधीही डोक्यात आणू नका. आज आपण भवानी मातेच्या मंदिरामध्ये उभा आहे, आज भवानी मातेच्या मंदिरामध्ये आपण सगळेजण इथं हजर आहोत. त्यामुळे अशा खोट्या प्रचाराला अजिबात बळी पडू नका. आणि उघडं पडतं, एकदा मतदान झाल्यानंतर, एकदा मतमोजणी झाल्यानंतर, विनाकारण उघडं पडल्यानंतर त्याचा त्रास आणि निश्चित बाबांनो आपल्या जवळच्या माणसाला, आपल्या नेत्यांना होतो. जे करायचंय आज आपण एकच म्हणूया, पॅनल दादांचा आहे, बापूंचा आहे, आज चिन्ह आपला कपाशी आहे. फक्त विचार करा. काय असतं, काय मंडळी हुशार असतात, तुमच्यामध्ये कुठेतरी समज गैरसमज करतील, काय करतील, अशा गैरसमजाला हे करू नका. आणि ते मोबाईल थोडे दिवस मला वाटतं सर्वांनी थोडा हे करा. काय होतं, मोबाईल आणि आमच्या पत्रकार मंडळींचं चूक नाही, त्यांचं बरोबर आहे, शेवटी त्यांना ब्रेकिंग चालवलंच पाहिजे. काय असतं की कधी कधी मी म्हणतो, सहज एखादा आपला कार्यकर्ता म्हणतो की बाळासाहेब पाटील खूप चांगले आहेत पण कधी कधी चुकतात, बाळासाहेब पाटील चांगले आहेत पण कधी कधी चुकतात, कधी कधी चांगले ते कट करतात, बाळासाहेब पाटील कधी कधी चुकतात, की ब्रेकिंग न्यूज. त्यामुळे बाबांनो, अशा कुठल्याही प्रकारे कुणी काय मोबाईलला म्हणेल, कुणी काय कुठं काय वेगळं करेल. आणि उमेदवारांना पण मला विनंती करायची, सगळे चांगले बदलत, तुमच्या घरच्यांना व्यवस्थित सगळ्यांना सूचना द्या. नाहीतर काय होतं की आणि दुसऱ्याला बाहेर असतं, मतदान कोणाला द्यायचं नसतं. अहो आमचं काय, बापूंच्या जवळच्या माणसापाशी गेलं, बापूंचं बद्दल आमचं काय नाही, ते मामांचंच तिथं, हे दादाच तिथे, दादाच्या कार्यकर्त्यापाशी गेलं, अहो दादांचं बरोबर आहे, ते बापूच असं माणसं लय फिरवाफिरवी करतात. आता कसं आहे, मला 4दा उभा राहिलो विधानसभेला, एकदा पडलो, 3दा निवडून आलोय, त्यामुळे आता अनुभव आहे. त्यामुळे अशा भूतापांना नाही तर कसं आहे, प्रत्येक जण असं माझ्यापाशी येणारा मला असं फुगवतो, मला वाटतं लयच भारी आहे, पण काय नसतं रे बाबा. त्यामुळे थोडी माणसं पण काही गोष्टीत ओळखाय शिका, काही गोष्टी तुमच्यात आता बसलेल्या काहीतरी एकामेकाबद्दल कुठेतरी नाना पाटील लय तुम्ही हसताय, त्यामुळं तुमच्यात कुठेतरी समज गैरसमज करतील. पण तुम्हाला मी सांगतो बाबांनो, असला गैरसमज अजिबात एकमेकामध्ये होऊन द्या. आपल्याला फक्त काय बघायचंय, कबशी बघायची. त्यामुळे कुणी काय सांगाल, कोण म्हणाल, जवळचा लांबचा, माझ्या जवळ असताना सुद्धा ते मामा तुमचं म्हणजे असं, आता काय लय अनुभवात नक्की गेले म्हणून सांगतो तुम्हाला. त्यामुळे असं बाबांनो कुणी करू नका. आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारी माहिती, ते सगळेच उमेदवार चांगले होते, जे उमेदवार मिळाले त्याच्यापेक्षा जास्त तुडीचे होते. परंतु शेवटी 21 उमेदवार बसताना काही पक्षश्रेष्ठीला पण अडचणी असतात, किंवा काही ठिकाणी काही लोकांना थांबावं लागतं, किंवा काही लोकांना, चांगल्या लोकांना इच्छा असतानाही काही लोकांना, आम्हाला तिघांना पण थांबावं लागलं. याचा अर्थ ते उमेदवार कमी नव्हते असं नाहीये, त्यांना आम्ही कुणाला कमी लेखत नाहीये.
नाही तर काय होतं, लय बापूच्या जवळचा होता, लय मामाच्या जवळचा होता, तुझं काय असलं सांगणारे लय असं काय बॅटरी चार्जिंग करणारे माणसं लय असतात काय लोक. त्यामुळे बाबांनो 18 तारखेपर्यंत कुठलाही गैरसमज आणि काय वाटलं खात्री करा, मोबाईल करा, एकमेकांना लगेच जागा करा. नाही तर काय असतं कुठेतरी हे असतं. त्यामुळे फक्त आपण 18 तारखेला कबशी आणि मतमोजणी ज्यावेळेस आपली मतपेटी मोजायला घेतली जातील, मी एवढंच सांगतो की निश्चित प्रकारे आज दादा तर आहेच, पण बारामती तालुक्यापेक्षा दादा असं नाही म्हणणं बरोबरच नाही वाटत. बारामती एवढाच आमचा इंदापूर तालुका एक चांगल्या प्रकारचं म्हणजे मतदानाच्या टक्केवारीत म्हणतो. दादा म्हणतो मतदान तुमच्याकडे इंदापुराच्या असते, पण टक्केवारीत बारामतीच्या बरोबर आमचा इंदापूर तालुका हे कपाशीला मतदान करेल अठा विश्वास आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. आणि अधिक न बोलता दादांना बोलण्यासाठी आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण 18 तारखेला कपाशीवरती मतदान करावं अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा, धन्यवाद. यानंतर जिजामाता पॅनलचे प्रमुख सन्मान्य सुनील दादा काळे यांचा सन्मान्य अजितदादा पवार साहेब करतील. या ठिकाणी त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी